शिर्डीत महायुतीकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी मिळाल्यानंतर जयश्री थोरात यांनी मंगळवारी दाखवलेले साधेपणाचे चित्र आता शहरात चर्चेचा विषय बनत आहे। उमेदवारी अर्ज दाखल केला आणि दुसऱ्याच दिवशी आठवडे बाजारात पिशवी घेऊन स्वतः भाजीपाला खरेदी करणाऱ्या या उमेदवाराच्या सहज वागण्याने नागरिक भारावून गेले आहेत। याचाच आढावा घेतलाय राहुल कोळगे यांनी। नगर परिषदा नगरपंचायतीच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे। आज निवडणूक अर्जाची छाननी झालेली आहे। शिर्डीमध्ये देखील महायुती, महाविकास आघाडी आणि इतर जे पक्ष आहेत त्यांच्याकडून लढत दिसून येते। उमेदवारी अर्जाची छाननी झाली आणि या ठिकाणी मी आता बघितलं असेल तुम्ही तर मी आता बाजारात आहे। महायुतीकडून ज्यांनी उमेदवारी केली आहे ते उमेदवार आपल्याला आठवडे बाजारामध्ये जे आहे ते आपल्याला या ठिकाणी आठवडे बाजारामध्ये बाजार करताना आपल्याला बघायला मिळत आहेत। शिर्डी शहरात सोमवारी महायुतीच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल होतात जयश्री थोरात यांच्या नावाभोवती एक सकारात्मक आश्वासक वातावरण तयार झाले। राजकीय चर्चांचा गडगडाट, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि शहरातल्या नागरिकांमध्ये निर्माण झालेली नव्या अपेक्षांची चाहूल। दुसऱ्या दिवशी मंगळवारी या सर्व गदारोळाला छेद देणारं एक अगदी वेगळं शांत सोज्वळ चित्र शहराच्या आठवडे बाजारात बघायला मिळालं। कालच नगराध्यक्ष पदाची उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या जयश्री थोरात या आठवडे बाजारात कुठलाही तामझाम नाही, कुठलाही वलय नाही, कुठलीही अतिशयोक्ती नाही, जणू काही काल राजकीय सोहळा झाला नव्हताच असं काही व्यक्तिमत्व बघायला मिळालं। लोक आश्चर्याने कुजबुजू लागले, अगं हीच ना काल नगराध्यक्ष पदाची उमेदवारी अर्ज भरलेली ताई, अजूनही अगदी आपल्यातल्या सारखंच वागताय। जयश्री थोरात यांच्या वागणुकीत कोणताही बनाव नाही, त्यांची सहजता ही लोकांशी जोडलेली नाळ आहे। त्या दिसल्या बाजारात आणि काही क्षणातच बाजाराचं वातावरण बदललं। गर्दीत ऊब वाढली, लोकांच्या नजरा त्यांच्या साधेपणाकडे खेचल्या गेल्या आणि राजकारणापेक्षा मानवीपणा अधिक ठळक दिसला। नगराध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी 2008-9 मध्ये ही सांभाळली, त्यावेळी हे चित्र होतं। घरकामाची जबाबदारी, गावगाड्यातला सहभाग, लोकांशी मनमोकळा संवाद आणि वेळ मिळेल तेव्हा बाजारातून भाजीपाला आपण स्वतः आणणारी एक नगराध्यक्षा। पदाच्या उंचीने त्यांच्या पावलांना कधीही हवेत तरंगू दिलं नाही। या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास ठेवत नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे। देशातील सर्वात मोठ्या पक्षाची उमेदवार असतानाही त्यांचे पाऊल आजही बाजारातील धुळीत रुतलेले दिसले। याच साधेपणात त्यांचं नेतृत्व झळकतंय। जनतेचा विश्वास हा संभाषणातून किंवा बॅनर बाजीमधून मिळत नाही, तो चालण्यातून, वागण्यातून आणि जमिनीशी असलेल्या नात्यातून मिळतो। हे जयश्री थोरात सांगत नाही तर ते दिसून येतंय। मंचावर उभे राहून टाळ्या मिळवणं वेगळं, पण बाजाराच्या गर्दीत स्वतःला लोकांसारखं ठेवणं हा नेतृत्वाचा खरा कस होय। आणि जयश्री थोरात हा कस आजही तितक्याच प्रामाणिकपणे पेलवताय। आठवडे बाजारात त्यांनी केलेला संवाद, कल्लोळ, लोकांशी केलेल्या छोट्या गप्पा आणि त्यांच्या त्या अढळ साधेपणाने पुन्हा एकदा सिद्ध करून दिलंय की नेतृत्वाचं वजन पेलणारं हृदय राजकीय मंचावर नव्हे तर लोकांमध्ये धडधडतंय। नगर परिषदा नगरपंचायती निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे। आज निवडणूक अर्जाची छाननी झालेली आहे। शिर्डीमध्ये देखील महायुती जे पक्ष आहेत त्यांच्याकडून लढत दिसून येते। आज उमेदवारी अर्जाची छाननी झाली आणि या ठिकाणी मी आता बघितलं असेल तुम्ही तर मी आता बाजारात आहे। महायुतीकडून ज्यांनी उमेदवारी केली आहे ते उमेदवार आपल्याला आठवडे बाजारामध्ये जे आहे ते आपल्याला या ठिकाणी आठवडे बाजारामध्ये बाजार करताना आपल्याला बघायला मिळत आहेत।
आणि ते या ठिकाणी जो भाजीपाला घेत आहे तो भाजीपाला भावटोव करून घेत आहे असं आपल्याला दिसून येतंय. ताई, तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी महायुतीकडून फॉर्म भरलाय, आज बाजारामध्ये आहात, काय सांगा? बाजारात मी नेहमीच बाजार येते, असं काही नाही की म्हणजे नगराध्यक्ष फॉर्म भरला म्हणून बाजारात आले. मी नेहमी दर मंगळवारचा बाजार, आता कुटुंब मानलं, आता बाजार आलाच, बाजार करावाच लागतो. आणि आता बाजार नाही केला तर मग खायचं काय? बाजार नाही केला तर खायचं काय? बरोबर आहे, गृहिणी आहात, ती जबाबदारी पेला होतात. परंतु आता तुम्ही एक नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरला. नगराध्यक्ष पदाचे सर्वसामान्यांसाठी सामान्यासाठी मी माझं काम असंच नेहमी चालत राहील. जनतेचं काम करणे, घर प्रपंच सांभाळणे, जनतेच्या कामासाठी सर्वस्व म्हणतो. हा जनतेच्या कामासाठी नेहमीच तात्पर्य राहील माझं. कसं काय आता तुम्हाला असं म्हणजे एखाद्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार फॉर्म भरतो, तो असा प्रचार विचार करतो, मोठा हवेत असतो, परंतु तुम्ही जमिनीवर मला असं मोठा काय प्रचार करायचा, मला प्रत्येक घराघरात जायचंय, प्रत्येकाच्या समस्या ऐकायच्या आहे आणि त्यांचं काय अडचणी या दूर करायच्या आहे. काय वाटतं मग तुम्हाला, महायुतीने तुम्हाला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे, ज्याचे जलसंधारण मंत्री आणि आपल्या तालुक्याचे आमदार कृष्ण विखे पाटील साहेब तुमच्यावर विश्वास दाखवला, काय सांगतात? माझ्यावर विश्वास दाखवला, ते जनतेचे काम करतील, जनतेमध्ये राहतील आणि सर्वसामान्यांना न्याय देतील अशी साहेबांची इच्छा आहे. काय काय खरेदी केलं तुम्ही आता? इकडे नाही खरेदी केलं, मी त्या बाजूलाच खरेदी केलं होतं. फक्त विचारते भाव करून. हा, भाव करूनच. आम्ही सामान्य घरातलेच आहे ना, आणि सामान्य घरात म्हणलं आता आमचे पती पण ते नोकरीला आहे, नोकरीच्या पद्धतीने त्या पद्धतीने आम्हाला पण खरेदी करावं लागते ना, पैसे जास्त राहते. आता तुम्हाला पण निवडणुकीच्या प्रचाराला जायचं? प्रचार घराचे काम करून सकाळीच घरातले 9 वाजेपर्यंत काम आवरायचे आणि प्रचार करायला जायचं. आता मी घरी जाईन, भाजीपाला निवडीन, स्वयंपाक करेन आणि 8-8:30 वाजता प्रचाराला जाईन. म्हणजे आता तुमचं ठरलेलं आहे, आपल्याला इथून गेलं काय काय करायचंय, कसं काय करायचंय, परत प्रचाराला जायचंय? हो, प्रचाराला जायचं. मग काय काय एकंदरीत जनतेचा कसा विश्वास वाटतो? जनतेचा खूप माझ्यावर विश्वास आहे. मी यापूर्वी पण 6 वर्ष नगराध्यक्ष होते. जनतांनी तेव्हा पण मला भरभरून मतदान केलं होतं. या पण यावेळेस एवढी अपेक्षा करते, यावेळेस बी मला भरभरून मतदान करावे. तुम्हाला विश्वास? हो, खूप विश्वास आहे. खूप विश्वास आहे. जनतेचा प्रतिसाद जो आहे तो मोठ्या प्रमाणावर मिळणार असल्याचं भावी नगराध्यक्ष जयश्रीताई थोरात आरके न्यूज मराठीशी बोलताना म्हटल्यात. आरके न्यूज मराठीसाठी राहुल कोळगे, शिर्डी, अहिल्यानगर.